तर नमस्कार मित्रांनो, ओवी क्लासेस इंग्लिश अँड मॅथ या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर या आपण आज बघणार आहोत तर काय प्रोनाउन्सिएशन्स ऑफ अल्फाबेट्स म्हणजेच काय मुळाक्षरांचे काय उच्चार हे आज आपण हा टॉपिक बघणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते बघितले, कोणत्याचे ओव्हल्स म्हणजे स्वर यांचे कशा प्रकारचे काय उच्चार केला जातो इंग्लिश बोलण्यासाठी किंवा इंग्लिश वाचण्यासाठी, ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. जर तुम्हाला ते बघायचं असेल तर खाली तुम्हाला काय लिंक दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. तर आज आपण पाहणार आहोत काय कॉन्सोनंट्स. काय बघणार आहोत तर कॉन्सोनंट म्हणजे काय व्यंजन याचे उच्चार इंग्लिश बोलण्यासाठी कशाप्रमाणे केला जातो ते आज काय आपण या व्हिडिओ माध्यमातून समजणार आहोत आणि बघणार आहोत. चला तर स्टार्ट करूया. आपले किती कॉन्सोनंट किती आहेत आपले, तर 21 कॉन्सोनंट्स आपले किती आहे तर 21. तर फर्स्ट आहे आपला कोणता, तर बी इंग्लिश मध्ये बोलताना किंवा वाचन करताना त्याला काय म्हणतात, ब असे काय उच्चार केला जातो. मराठी म्हणून काय ब किंवा असे त्यांचे इंग्लिश मधून हे केला जातो. फॉर एक्झाम्पल नुसार आपण समजून घेऊया. ब काय बलून. आता बी चा इथं काय केला जातो, उच्चार ब म्हणून केला जातो. काय बलून म्हणजे फुगा. अशा प्रकारचं काय बी चा इथं इंग्लिश मध्ये वाचन करताना तर ब चा यूज केला जातो. याचा अर्थ काय होता बलून. यू चा आपण ओव्हल्स मध्ये त्यांच्या कशा प्रकारचं उच्चार केला जातो ते काय मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर याचा अर्थ काय होतो, कसा उच्चार होतो तर बलून. तर नेक्स्ट आहे आपला कोणता, सी म्हणून आपल्याला आपण कोणते उच्चार केला प्रोनाउन्सिएशन्स मध्ये कोणकोणता केला जातो, स चा पण केला जातो आणि क चा पण काय उच्चार केला जातो. यामध्ये तुम्ही कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन मध्ये सी चा तुम्हाला उच्चार स म्हणून पण आणि क म्हणून पण काय यांचा उच्चार केला जातो. फॉर एक्झाम्पल द्वारे आपण समजून घेऊया. एक्झाम्पल याचा काय सर्कल म्हणजे काय वर्तुळ किंवा गोलाकार असे उच्चार केला जातो. तर सी चा इथं आपण काय स म्हणून काय त्यांचा उच्चार केला जातो इंग्लिश वाचन करण्यासाठी. तसंच क म्हणून काय उच्चार केला जातं, CAT कॅट म्हणजे काय मांजर असं उच्चार केला जातो. तर नेक्स्ट कॉन्सोनंट आहे तो म्हणजे आपला कोणता आहे तर डी आहे. डी चा प्रोनाउन्सिएशन्स म्हणजे उच्चार कोणता होतो, ड म्हणून होतो. तर फॉर एक्झाम्पल नुसार आपण ते समजून घेऊया कशा प्रकारचे त्याचा उच्चार केला जातो. तर फॉर एक्झाम्पल डोर म्हणजे काय दरवाजा. यामध्ये डी चा उच्चार आपल्याला काय ड म्हणून काय केलेला आहे. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल बघूया. तर काय डे म्हणजे काय दिवस. यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता तर डी चा उच्चार आपण ड म्हणून केला जातो. तर नेक्स्ट आपला कॉन्सोनंट आहे म्हणजे व्यंजन आहे तो म्हणजे कोणता आहे तर एफ आहे. तर एफ चा उच्चार आपल्याला एफ म्हणून काय केला जातो. तर फॉर एक्झाम्पल आहे त्यांचं तर फ्लावर म्हणजे काय फूल. यामध्ये एफ चा उच्चार फ म्हणून काय केला जातो. तर आपला नेक्स्ट व्यंजन आहे तो म्हणजे कोणता आहे तर जी आहे. जी मध्ये प्रोनाउन्सिएशन्स येत आहे त्याचा उच्चार येतोय ग म्हणून काय केला जातो. तर ग मध्ये आपण बघूया ग्रीन
ग्रीन म्हणजे काय, तर हिरवा. यामध्ये जीचा उच्चार आपण ग म्हणून काय केला जातो, ते एक्झाम्पल नुसार तुम्हाला समजता येईल. तर जीचा उच्चार कशा प्रकारचे केला जातो. तर त्याच्यानंतर दुसरा कॉन्सोनंट आहे, तो म्हणजे कोणता आहे, एच. याचा उच्चार प्रोनाउन्सिएशन याचा केला जातो ह म्हणून काय केला जातो. तर त्यांचा फॉर एक्झाम्पल बघूया आपण. फॉर एक्झाम्पल काय, तर हाऊस. हाऊस म्हणजे काय, घर. यामध्ये एचचा उच्चार हा ह म्हणून काय केला जातो. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट कॉन्सोनंट आहे म्हणजे व्यंजन आहे, तो म्हणजे कोणता आहे, जे. जेचा उच्चार ज म्हणून काय केला जातो. तर फॉर एक्झाम्पल त्यांचा आहे काय, जज. जज म्हणजे काय, न्याय. यामध्ये तुम्ही बघू शकता जजचा उच्चार आपल्याला ज म्हणून काय केला जातो. जज म्हणजे काय, न्याय. मला अच्छा आहे की तुम्हाला काय समजत असेल. कॉन्सोनंट म्हणजे प्रोनाउन्सिएशन, त्याचा उच्चार कसा केला जातो ते आपण बघितलेला आहे. तसं केचा पण उच्चार काय ज्याला क म्हणून काय केला जातो. तर फॉर एक्झाम्पल्स आपण बघूया. काय, किंग. किंग म्हणजे काय, राजा. इथं काय आहे, के आहे. केचा उच्चार काय क म्हणून काय केला जातो. आणि फॉर एक्झाम्पल काय, काईट. काईट म्हणजे काय, पतंग. आता तुम्ही विचार करत असाल तर इथं काय आय आहे आणि इथं पण आय आहे. इथं किंग होत आहे, तर इथं काईट कसं होतंय. त्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आईचा उच्चार कसा करायचा आहे ते सांगितलेलं आहे. त्यांचे लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेले आहे. तर नेक्स्ट आहे आपला कोणता कॉन्सोनंट, तो म्हणजे कोणता आहे, एल. एलचा आपला उच्चार केला जातो ल म्हणून पण केला जातो. तर फॉर एक्झाम्पल लाईट. लाईट म्हणजे काय, प्रकाश. इथं पण काय एलचा उच्चार आपल्याला ल म्हणून काय केलेला दिसतो. त्याच्यानंतर दुसरा आपल्याला आहे, तर फॉर एक कॉन्सोनंट आहे, तो म्हणजे एम. एमचा इंग्लिशमध्ये उच्चार करण्यासाठी म म्हणून काय केला जातो. तर त्याचा फॉर एक्झाम्पल्स आहे कोणता, मेजरमेंट. काय, मेजरमेंट मध्ये काय मग एमचा उच्चार काय, मेजरमेंट असं याचा उच्चार केला जातो. मेजरमेंट म्हणजे काय, मोजमाप. आणि नेक्स्ट एक्झाम्पल्स आहे, समजून घेऊया. तर समजा मॅन. मॅन म्हणजे काय, माणूस. अशा प्रकारचा एमचा उच्चार म म्हणून पण काय केला जातो. तर नेक्स्ट आपला आहे कॉन्सोनंट आहे, तो म्हणजे एन. एनचा उच्चार आपल्याला न म्हणून काय केला जातो. तर फॉर एक्झाम्पल काय, नेक. काय, नेक म्हणजे काय, मान. किंवा नेट. नेट म्हणजे काय, जाळे. अशा प्रकारचा एनचा उच्चार न म्हणून पण काय उच्चार केला जातो. तर नेक्स्ट आपला कॉन्सोनंट आहे म्हणजे व्यंजन आहे, तो म्हणजे आहे कोणता आहे, तो म्हणजे आहे पी. पीचा उच्चार आपल्याला प मधून काय केला जातो. प म्हणून कसा केला जातो, तर फॉर एक्झाम्पल्स पर्सन. पर्सन म्हणजे काय, व्यक्ती. किंवा
हा आहे पॅरेट, पॅरेट म्हणजे काय, पोपट. इथं तुम्ही बघू शकता पीचा उच्चार आपल्याला प म्हणून सुद्धा काय केलेला जातो. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट आहे तो म्हणजे क्यू आहे. क्यूचा उच्चार कसा केला, व अर्धा क असा प्रकारचा क्यू असा केला जातो. तर फॉर एक्झाम्पल नुसार आपण समजून घेऊया काय, क्वीन. कसं आहे ते क्वीन, क्वीन म्हणजे काय तर राणी. इथं आहे क्वीचा उच्चार क्वी म्हणून काय केलेला जातो. तर नेक्स्ट आहे काय क्युरल. क्युरल म्हणजेच काय आपला खार. अशा प्रकारचा तुम्हाला कॉन्सोनंट मध्ये किंवा व्यंजन आहे त्यांचा आपल्याला प्रोनाउन्सिएशन्स म्हणजे उच्चार कशा प्रकारचा केला जातो ते आपण ह्या व्हिडिओमधून शिकत आहेत. तर तुम्हाला समजत असेल तर प्लीज कमेंट करा किंवा शेअर करा, ज्यानं आपल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना किंवा मुलांना किंवा समजेल, थोडीफार माहिती मिळेल. याच्यासाठी तुम्ही नक्कीच शेअर करा हा व्हिडिओ. तर आपला नेक्स्ट आहे तो म्हणजे कोणता तर यस. यस म्हणजे कोणता केला जातो, सचा पण काय उच्चार केला जातो आणि दुसरा उच्चार केला जातो सचा काय याचा उच्चार केला जातो. त्याचप्रमाणे फॉर एक्झाम्पल नुसार समजून घेऊया. काय सन. सन म्हणजे काय मुलगा. त्याचप्रमाणे दुसरा आहे एक्झाम्पल्स आपण बघूया. काय तर सेपरेट. सेपरेट म्हणजे अलग, वेगळं. अशा प्रकारचं काय त्याचा उच्चार काय केला जातो. त्याच नंतर दुसरा आपला आहे तर टी. टी म्हणून आपल्याला ट म्हणून आपण उच्चार केला जातो आणि त म्हणून पण काय उच्चार केलेला जातो. ते बघूया आपल्याला. हा टीथ. टीथ म्हणजे काय दात. त्याच्यानंतर आपला दुसरा एक्झाम्पल आहे काय टेन्शन म्हणजे काय ताण. अशा प्रकारचा त्याचा उच्चार काय केला जातो. त्याच्यानंतर आपला कॉन्सोनंट आहे तो म्हणजे आर. आर म्हणजे काय रचा पण काय उच्चार केला जातो. तर फॉर एक्झाम्पल नुसार आपण समजूया काय रन. रन म्हणजे काय धावणे. किंवा आपण बघूया रॅट. रॅट म्हणजे काय उंदीर. हा रॅट म्हणजे काय उंदीर. आणि त्याच्यानंतर आपला दुसरा कॉन्सोनंट आहे तो म्हणजे कोणता आहे तो वी आहे. वी म्हणून काय व असं काय उच्चार केला जातो. तो व म्हणून काय फॉर एक्झाम्पल नुसार बघूया काय तर काय व्हॅन. व्हॅन म्हणजे काय गाडी. आणि नेक्स्ट फॉर एक्झाम्पल्स घेऊया व्हायरल. व्हायरल म्हणजे व्हायरल म्हणजे काय सगळीकडे पसरणे.
असं काय त्याचा उच्चार केला जातो. वीचा व म्हणून काय उच्चार केला जातो. त्याच्यानंतर आपला दुसरा आहे तो म्हणजे कोणता आहे तर डब्ल्यू आहे. डब्ल्यू म्हणजे आपल्याला व आणि काय उचा काय उच्चार केला जातो. प्रोनाउन्सिएशन्स मध्ये आपल्याला इंग्लिश रीड करताना आपल्याला व चा उच्चार व आणि ओ म्हणून काय केला जातो. आपण एक्झाम्पल द्वारे समजून घेऊया. काय होल. होल म्हणजे काय संपूर्ण. यामध्ये डब्ल्यूचा उच्चार काय व म्हणून काय केलेला जातो. आणि फॉर एक्झाम्पल्स घेऊया काय वूड. वूड म्हणजे काय लाकूड. इथे काय डब्ल्यूचा ऊ म्हणून काय केला जातो उच्चार काय केला जातो. वूड म्हणजे काय लाकूड. अशा प्रकारचा काय उच्चार केला जातो. तर फॉर एक्झाम्पल एक्स. एक्स उच्चार एक्स एक्स असा प्रकारचा काय उच्चार केला जातो. समजा फॉर एक्झाम्पल बघूया काय एक्समाईल. काय एक्समाईल म्हणजे काय तपासणे. तपासणे अशा प्रकारचा त्याचा उच्चार केला जातो. त्याच प्रकार काय एक्सरे अशा प्रकारचा काय उच्चार केला जातो. तर फॉर एक्झाम्पल दुसरा आहे. दुसरा कॉन्सोनंट आहे तो म्हणजे कोणता आहे तर वाय आहे. कोणता आहे वाय. वायचा उच्चार आपला ए म्हणून काय केला जातो. फॉर एक्झाम्पल काय येलो. येलो म्हणजे काय पिवळा. वायचा उच्चार काय ए म्हणून काय केला जातो. त्याच्यानंतर आपला थर्ड आहे लास्टचा आहे कॉन्सोनंट तो व्यंजन तो म्हणजे कोणता आहे तर झेड आहे. याचा ज म्हणून काय उच्चार केला जातो. तर फॉर एक्झाम्पल काय झू. झू म्हणजे काय प्राणी संग्रहालय. संग्रहालय. त्याच्यानंतर आहे काय दुसरा एक्झाम जब्रा. जब्रा मीन्स जब्रा. येथे झेडचा उच्चार तुम्हाला झ म्हणून पण केला जातो. तर तुम्हाला प्लीज समजलं असेल तर कमेंट करा. नाही समजलं तर कमेंट करा जेणेकरून अजून काय सुधारण्याचा काय प्रयत्न करेन. आणि हा व्हिडिओला प्लीज शेअर करा कारण आपल्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना थोडंफार काय मदत होईल. तर थँक्यू.